मुकेश अंबानी दररोज 8 कोटी रुपये खर्च केले आणि त्या माणसाला 320 वर्ष पैसे संपणार नाहीयेत, तरी तो सकाळी उठून काम करतोय. आपल्याला फक्त तयार केलं जातंय गुलामगिरी करण्यासाठी. मी ग्रॅज्युएट मुलांना बघतो, 100 रुपये दिले आणि त्यांना म्हटलं की बाबा एवढे एवढे पैसे खर्च केले तर खाली किती राहिले, त्यांना ते गणित येत नाहीये. आणि त्यांनी त्या रेमेडीज वापरल्या. चीन आज जगात महासत्ता आहे किंवा पॉवरफुल आहे. भारताने मात्र हे नशीब आहे किंवा दैव आहे असं काहीतरी हे केलेलं आहे. लहानपणापासून आपल्याला हे बिंबवलं जातं की मोठं घर, मोठी गाडी, मोठे गॅजेट्स म्हणजे श्रीमंती. कोणाचं काय बंद पडलंय तुम्हाला 0% EMI कर्ज द्यायचं? बघा, एकदा तुमचे EMI सुरू झाले तर माल बॉसनी किती शिवे द्या, तुम्हाला गपचूप काम करायचंय. कारण जर त्यांनी उद्या घरी बसवलं तर हप्ते कसे भरणार? आणि एक स्टेज अशी आहे ती लक्झरी पण आनंद द्यायचं बंद करते. नाही तर तुम्हाला ते काय आध्यात्मिक संन्यास घ्यायला लागेल. त्याच्याशिवाय दुसरे काही मार्ग नाहीये. सगळ्या गोष्टीचं सोंग करतायत पण पैशाचं सोंग करता येत नाही. पाहिजे, शब्दाला मान पाहिजे. त्याच्या खिशात पैशात ना त्यालाच इज्जत आहे साहेब. पटकन पैसे कमवायचे, पटकन आणि झटकन. मुलाला जन्म घ्यायला सुद्धा 9 महिने लागतात. तुम्ही इन्स्टंट नाही करू शकत, कितीही प्रगती करा. पहिलं तर ना, देर इज नो इन्स्टंट मनी अँड देर इज नथिंग इज इन्स्टंट. हा सरळ सरळ फसवेगिरीचा धंदा आहे. मला एकही जेन्युअन कंपनी नाही सापडली 3%, 5%, 10% देते. 76,000 समथिंग कंपन्या रजिस्टर होत्या आरोसीला, रजिस्टर ऑफ कंपनीला. त्यातल्या 645 कंपन्या चालू होत्या. स्टॉक मार्केटचं म्हणाल तर सेबी म्हणतंय की 93% पीपल आर लुझिंग मनी इन इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन. 5,000 काढले इंट्राडे मधून, 10,000 काढले, महिन्याला 30-40,000 कमवतो. ओव्हरऑल वर्षाचं ते काय म्हणतात स्टेटमेंट मागा आणि मग बघा. हे जे शिकवणारे लोक आहेत त्यांना स्टॉक मार्केट माहित नाही. आज मिळाले 10 कोटी, काय करणार आहात? सिंपल, तुमच्या डोक्यात बंगला, गाडी, एवढंच, पार्ट्या, फिरायचं, बस. 30 जून 2023 ला अकाउंट ओपन केलं होतं. 10 लाख रुपये टाकले होते. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने मी त्याच्यामध्ये 19,60,000 टाकले. आजच्या तारखेला तो पोर्टफोलिओ 1,25,00,000 आहे. तो जीवनाचे 5 एस्पेक्ट फार महत्वाचे: फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल. तुमच्याकडे 500 कोटी पण असू द्या, तरी पण तुम्ही काम करत असला पाहिजेत किंवा तुमच्याकडे ते पॅशन असलं पाहिजे, तरच तुम्हाला अधिकार श्रीमंत व्हायचं आणि तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. अदरवाईज देर इज नो स्कोप.